7 डॉक्टर 2 वर्षापासून सुरू होता स्फोटक जमवण्याचा जीवघेणा खेळ. महिलेचा सुद्धा सहभाग. महिला दहशतवादी ब्रिगेड घडवण्याची तयारी. महाराष्ट्राशी कनेक्शन काय? तुमच्या भोवताली घडतंय काय? सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानं देशाला हादरवून सोडलंय. यात 13 जणांचा मृत्यू झालाय आणि 24 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयानं तपास NIA कडे सोपवल्यानंतर तपास अधिक तीव्र झालाय. पण अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. पण डॉक्टरांच्या या एका मॉड्यूलनं यापेक्षा मोठा कट रचल्याचं आता समोर येत आहे. या दहशतवादी डॉक्टरांमध्ये शाहीन शाहिद नावाची एक महिला डॉक्टर सुद्धा आहे. पोलिसांनी तिच्या कारमधून AK-47 रायफल ही जप्त केली आहे. अटकेनंतर डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्राशी देखील कनेक्शन असल्याचं आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी तिचा निकाह झाला होता. तो कोण ते पाहायचंय. हे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानं इथल्या यंत्रणा सुद्धा अलर्ट झाल्यात. लखनौ ते फरीदाबाद पर्यंत पसरलेल्या एका मोठ्या कटात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं डॉक्टर शाहीन शाहिदच्या संदर्भात अनेक आता महत्त्वाचे पुरावे शोधून काढले आहेत. फरीदाबादमध्ये स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आलेल्या मुजम्मिल शकील याच्या खुलाशानंतर शाहीनचे नाव समोर आलं. लखनौमधील तिच्या घरी तसंच तिच्या भावाच्या आणि वडिलांच्या घरावर सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत. या पथकांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली आहे आणि वेगवेगळ्या डिजिटल आणि कागदोपत्री साहित्य सुद्धा तिच्याकडून जप्त केलंय. डॉक्टर शाहीन शाहिद ही सामान्य डॉक्टर नसून ती कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय इथं ती माजी प्राध्यापिका होती. जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेशी तिचे संबंध आहेत का याचीही सुद्धा आता चौकशी केली जातेय. पोलीस तपासात असं दिसून आलंय की ती भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड ही तयार करण्याची योजना आखत होती. महाविद्यालयीन नोंदीनुसार 2013 पासून ती सूचना न देता गैरहजर राहू लागली, ज्यामुळे 2021 मध्ये प्रशासनानं तिला सेवेतून काढून टाकलं. तिची 2009-10 मध्ये कन्नौज इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली होती. शाहीन ही सुरुवातीपासूनच वारंवार गायब व्हायची. तर फिरोजाबादमध्ये झालेल्या कारवाई दरम्यान शाहीनबद्दल संशयास्पद माहिती आढळून आली आणि ज्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नोंदींची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. डॉक्टर मुजम्मिल शकील ह्याला फरीदाबादमध्ये अटक केल्यानंतर जप्त केलेल्या कारमध्ये स्फोटकं आणि AK-47 आढळली. चौकशी दरम्यान मुजम्मिलनं सांगितलं की शाहीन ही त्याच्या ओळखीची होती आणि काही काळापूर्वीच त्याच्या संपर्कात आली होती. या माहितीच्या आधारे शाहीनला ताब्यात घेतलं आणि तपास सुरू झाला. शाहीनचा भाऊ परवेज यानं सहारनपूरमध्ये शाहीनच्या नावानं एक कार खरेदी केली होती, असं सुद्धा आता तपासात उघड झालंय. या वाहनाचा स्फोटकं नेण्यासाठी वापर करण्यात आल्याचा संशय आहे. डॉक्टर शाहीन शाहिदचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा वादग्रस्त राहिलंय. तिचा निकाह हा महाराष्ट्रातील डॉक्टर जफर सईद याच्याशी झालेला. मात्र 2015 मध्ये घटस्फोटानंतर ती लखनौमध्ये राहू लागली. घटस्फोटानंतर तिची भेट मुजम्मिल शकील या डॉक्टर सोबत झाली, ज्याला फरीदाबादमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच्या माहितीवरून पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटकं ही जप्त करण्यात आलेली त्याच्याकडून. डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन शाहिद हे भागीदार बनले. डॉक्टर मुजम्मिल हा शाहीनची कार वापरायचा. अटकेदरम्यान शाहीनच्या कारमधून AK-47 रायफल, जिवंत दारुगोळा आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिनं कबूल केलंय की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहानं सांगायचा की देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत आणि तसंच शाहीन, मुजम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच हे 2 वर्षापासून अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटकं गोळा करत होते. हे सगळेजण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केले जात होतं असं सुद्धा समजतंय. दिल्ली स्फोटानंतर फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलंय. इथून आता 7 डॉक्टरांसह 13 जणांना ताब्यात घेतलंय आणि कसून चौकशी सुरू आहे. पण आता या गंभीर विषयावर तुमचं मत काय? शाहीन सारख्या उच्च शिक्षित व्यक्ती दहशतवादी संघटनांच्या जाळ्यात कशा ओढल्या जात आहेत यावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि या संपूर्ण घटनेविषयी काय वाटतंय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. लोकमत आवर्जून सबस्क्राईब करा.